प्रश्न 56. मानवी रक्ताचा सामान्य पीएच मूल्य किती असतो? पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडा. बरोबर उत्तर आहे 7.4. मानवी रक्त किंचित आम्लारी धर्मी असते आणि हे मूल्य शरीरातील प्रथिनांच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, पाणी उदासीन असते तर रक्त 7.4 पीएच सह किंचित आम्लारी धर्मी असते. इतर पदार्थांचे पीएच मूल्यही अभ्यासा. प्रश्न 57. मानवी शरीरातील सर्वात मोठे आणि मजबूत हाड कोणते आहे? उत्तर आहे फीमर किंवा मांडीचे हाड. हे शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे जे शरीराचा भार पेलते. स्मार्ट ट्रिक. F डॅश म्हणजे फर्स्ट म्हणजेच सर्वात मोठे हाड, फीमर, आणि S म्हणजे स्मॉलेस्ट स्टेप्स हे लक्षात ठेवा. प्रश्न 58. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? योग्य पर्याय ओळखा. प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. हे प्रकाशाने एका वर्षात कापलेल्या अंतराचे मापन करते, जे अंतराळातील अंतर मोजण्यासाठी वापरतात. गोंधळ टाळा. प्रकाश वर्षात वर्ष शब्द असला तरी ते काळाचे नसून अंतराचे एकक आहे. प्रश्न 59. बॉक्साईट हे कोणत्या धातूचे प्रमुख धातुक आहे? बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. त्यातून शुद्ध ॲल्युमिना मिळवण्यासाठी बेअर प्रक्रिया वापरली जाते. ट्रिक लक्षात ठेवा. A डॅश म्हणजे ॲल्युमिनियम आणि B डॅश म्हणजे बॉक्साईट. या जोडीवरून तुम्ही उत्तर सहज लक्षात ठेवू शकता. प्रश्न 60. वनस्पतींमधील अतिरिक्त पाणी बाष्प रूपात बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. यामुळे वनस्पतीत एक प्रकारचे चुषक बल तयार होऊन जमिनीतून पाणी शोषले जाते. लक्षात ठेवा, बाष्प उत्सर्जन म्हणजे बाष्पोत्सर्जन ही वनस्पतींच्या जलवहनातील एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. प्रश्न 61. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध मोजण्याचे SI एकक कोणते आहे? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ओहम. विद्युत रोध म्हणजे विद्युत प्रवाहातील अडथळा, जो जॉर्ज सायमन ओहम यांच्या सन्मानार्थ ओहममध्ये मोजला जातो. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक. कामात आलेला अडथळा म्हणजे रोध आणि हे अडथळे दूर करण्यासाठी आपण ओमचा जप करतो. प्रश्न 62. BCG लस बाळाला जन्मतःच कोणत्या आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिली जाते? बरोबर उत्तर क्षयरोग आहे. BCG लस ही TB किंवा क्षयरोगाच्या गंभीर जीवाणूजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी आहे. लक्षात ठेवा, भारतात TB निर्मूलनासाठी डॉट्स कार्यक्रम राबवला जातो. याच रोगापासून वाचण्यासाठी BCG लस दिली जाते. प्रश्न 63. लाफिंग गॅस म्हणजेच हसवणारा वायू म्हणून खालीलपैकी कोणता वायू ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर नायट्रस ऑक्साईड आहे. हा वायू दंतवैद्यकीय उपचारांमध्ये भूल देण्यासाठी वापरला जातो, कारण तो रुग्णाला हसवून शांत करतो. ट्रिक लक्षात ठेवा. नायट्रस ऑक्साईडमधील US शब्द तुम्हाला आठवण करून देईल की इट मेक्स अस लाफ. प्रश्न 64. निरोगी मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात? मानवी पेशीमध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात, ज्यांच्या 23 जोड्या होतात. यात 22 जोड्या अलिंगी आणि 1 जोडी लिंग गुणसूत्रांची असते. परीक्षेत नेहमी प्रश्न नीट वाचा. एकूण संख्या विचारली आहे की जोड्या विचारल्यास नेहमी तेच उत्तर द्या. प्रश्न 65. वाहनांच्या साईड मिररमध्ये मागील दृश्य पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो? याचं उत्तर बहिर्वक्र आरसा आहे. हा आरसा वस्तूची लहान प्रतिमा तयार करतो, ज्यामुळे रस्त्याचा मोठा भाग एकाच आरशात दिसतो. लक्षात ठेवा, प्रतिमा मोठी हवी असल्यास अंतर्वक्र, पण विस्तृत क्षेत्र पाहायचे असल्यास बहिर्वक्र आरसा वापरावा.